नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। 12वी नंतर द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस कशी असणार आहे, त्यासाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, त्याच पद्धतीने कॅटेगरी वाईज फी किती लागणार आहे व संपूर्ण ॲडमिशनचं शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओद्वारे बनवणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील अशीच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट मिळत राहतील। चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुगल सर्च बारमध्ये डिप्लोमा सेकंड इयर ॲडमिशन 2026 असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करून खाली आल्यानंतर या ठिकाणी DSD26.DTMaharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल। तर आपल्याला या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तर त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण संपूर्ण वेबसाईटचं जे होम पेज आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, कुठे कुठले इन्स्ट्रक्शन्स दिले ते वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला इम्पॉर्टंट डेट्स असे आपल्याला टॅब दिसेल। तर त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संपूर्ण ॲडमिशनचं शेड्यूल डिस्प्ले झालेलं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट। तर ते 23 जून 2026 पासून सुरू झाले आणि त्याची लास्ट डेट ही 6 जुलै 2026 असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन ही स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड, तर ते पण आपले 23 जून 2026 पासून सुरू झाले आणि त्याची लास्ट डेट 6 जुलै 2026 असणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशनसाठी। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना अगेन्स्ट कॅप किंवा कॉलेज लेवलला मॅनेजमेंट ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन चालू असणार आहे। तर ते कधीपर्यंत, जोपर्यंत कट ऑफ डेटची लास्ट डेट येत नाही तोपर्यंत तुम्ही कॉलेज लेवललाच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करू शकता, परंतु कॅपसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी 6 जुलै 2026 ही लास्ट डेट आहे। त्यानंतर डिस्प्ले ऑफ द प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट, तर त्यासाठी 8 जुलै 2026 रोजी आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला ग्रीवियन्स करायचं आहे। तर ग्रीवियन्स सबमिशन ऑफ ग्रीवियन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट 9 आणि 10 जुलै 2026, तर 2 दिवस ग्रीवियन्ससाठी आहे। जर तुमच्याकडे एखाद्या डॉक्युमेंट्स नसेल, एखाद्या डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 2 दिवस दिलेले आहे डॉक्युमेंटची पूर्तता करण्यासाठी, 9 आणि 10 जुलै। आणि त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे 12 जुलै 2026 रोजी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण शेड्यूल आहे। पण मित्रांनो, यामध्ये वारंवार चेंजेस होत असतात, तर ते चेंजेस बघण्यासाठी आपण या वेबसाईटला नेहमी व्हिजिट करायची आहे। म्हणजे व्हिजिट केल्यानंतर जर आपल्या काही डेट्स चेंज झाल्या असतील रजिस्ट्रेशनच्या, व्हेरिफिकेशनच्या, प्रोविजनल मेरिट लिस्टच्या, फायनल मेरिट लिस्टच्या, तर ते आपल्याला या ठिकाणी चेंजेस झाल्यानंतर दिसणार आहे आणि त्या पद्धतीत आपण आपलं शेड्यूल करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आपलं वेबसाईटला ज्या डेट्स आहे त्या वारंवार बघून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर आपल्याला खाली इम्पॉर्टंट नोट्समध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, ते इन्स्ट्रक्शन्स पण आपण व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। आणि ते इन्स्ट्रक्शन्स वाचल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। तुम्हाला काही क्वेरी असेल, डाऊट असेल त्यावरती कॉल तुम्ही करू शकता। तसंच मेल आय डी आहे, त्या हेल्पलाईन मेल आय डीला पण तुम्ही मेल करू शकता। त्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला खाली ITR कोर्सेस लिस्ट इम्पॉर्टंट लिंकमध्ये ती लिंक आहे। तर यामध्ये समजा तुम्ही ITR नंतर ॲडमिशन घेत असाल तर ITR कोर्सेस कोणकोणते कोर्सेस डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबल आहे त्याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। ती सर्व आपण व्यवस्थित बघून घ्यायची, समजा तुम्ही ITR नंतर ॲडमिशन घेत असाल तर। त्यानंतर लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर, तर FC सेंटरची लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी। तर यामध्ये आपल्याला FC कॉर्डिनेटरचं नाव आहे, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि कॉलेजचं नाव दिलेलं आहे। तर समजा आपल्याला जर फिजिकल बोर्डने आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असतील तर या ठिकाणी
आपण हे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बघून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर डाउनलोडचा ऑप्शन आहे. डाउनलोडमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला 10वीचा रिझल्ट कसा पद्धतीने पाहिजे त्याचे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही डाउनलोड करू शकता. समजा तुम्ही CBSE बोर्डमध्ये आहात, CBSE बोर्ड आहे, तर CBSE बोर्डचा रिझल्ट कशा पद्धतीने पाहिजे त्याचे पण तुम्ही इन्स्ट्रक्शन्स यामध्ये डाउनलोड करू शकता. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपला समजा 12वीचा CBSEचा रिझल्ट आहे, तर या ठिकाणी कुठे आपले पर्सेंटेज आणि टोटल मार्क्स दिलेले नाही आहे. तर ते दिसण्यासाठी पर्सेंटेज काढण्यासाठी काय पाहिजे, तर आपल्याला आपल्या कॉलेजकडनं कन्वर्जन सर्टिफिकेट घ्यायचं आहे, कन्वर्जन टेबल घ्यायचं आहे. त्यामध्ये रोल नंबर, नेम ऑफ कॅन्डिडेट, मदर नेम, फादर नेम, नेम ऑफ स्कूल पाहिजे आणि अशा पद्धतीने टोटल सब्जेक्ट आणि त्याचे मार्क्स पाहिजे आणि आउट ऑफ मार्क्स पाहिजे. समजा 600 पैकी 555 मार्क्स आहे, तर त्याचे पर्सेंटेज काढायचे आपल्याला आणि अशा पद्धतीने ते करायचं आहे. समजा तुम्हाला जर ग्रेड सिस्टम असेल तुमच्या रिझल्टवरती, तर तुम्हाला जी ग्रेड दिलेली त्याला मल्टिप्लाय 9.5 करायचे आणि असे प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स काढायचे आणि त्याची टोटल करून त्याला डिवाइड बाय 5 करायचे आणि त्याचे पर्सेंटेज काढायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला CBSE पॅटर्नमधला तुमचा रिझल्ट असेल तर अशा पद्धतीने आपल्याला कन्वर्जन करून घ्यायचं आहे. असे इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिले. त्यानंतर तुम्ही समजा हँडिकॅप असाल किंवा तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल किंवा दिव्यांग असाल, तर त्यामध्ये तुम्हाला हे परफॉर्मा दिलेलं आहे, ते परफॉर्मा व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. आणि ते समजा तुम्ही अनाथ असाल तर असे वेगवेगळे परफॉर्मा आहे, त्या परफॉर्मा डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर पुन्हा खाली ते इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुमचे काही ब्राउचर्स आणि GR दिलेले आहे. आणि त्यानंतर ही सर्व माहिती वाचल्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी होमला आल्यानंतर डाव्या बाजूला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असा ऑप्शन आहे. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपण डायरेक्टली तिथून करू शकता. तर आता मी या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन आपल्याला 3 स्टेपमध्ये होणार आहे. रजिस्ट्रेशन, OTP व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन डिटेल अशा 3 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा. तर या ठिकाणी कॅन्डिडेट फुल नेम. तर मित्रांनो, कॅन्डिडेट फुल नेम टाकताना आपल्याला 12वीच्या रिझल्टवरती किंवा ITIच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे, समजा सरनेम सुरुवातीला असेल तर त्याच पद्धतीत या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नाव टाकल्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मित्रांनो, आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकताना आपला जो चालू मोबाईल नंबर आहे आणि मेल ID आहे तोच टाकायचा आहे, कारण संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत आपल्याला त्याची गरज लागणार आहे. त्यावरती आपल्याला मेसेजेस येणार आहे. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आता स्टेट सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आता आपण सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये आपले सर्व जिल्हे दिसणार आहे. तर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पासवर्ड. तर पासवर्ड टाकताना मिनिमम 8 कॅरेक्टर्स आणि मॅक्झिमम 20 कॅरेक्टर्स पाहिजे. त्यामध्ये ॲटलिस्ट 1 नंबर पाहिजे, 1 अप्पर केस पाहिजे, 1 लोअर केस पाहिजे आणि सिम्बॉल पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण पासवर्ड सेट करायचं आहे. आणि पासवर्ड सेट केल्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्डमध्ये पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपण रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर 6 डिजिटचा जो OTP आहे तो आपल्या मोबाईल नंबरवरती येणार आहे. आणि तो मोबाईल नंबरवरती टेक्स्ट मेसेज आल्यानंतर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तो OTPसाठी आला नसेल तर थोडा वेळ वेट करायचा आहे. आणि वेट केल्यानंतर जो OTP आपल्या मोबाईलवरती येणार आहे तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, OTPसाठी 5 मिनिट्सचा वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे. समजा 5 मिनिटात पण OTP आला नाही तर परत तुम्ही तो रिसेंड करू शकता. आता मला OTP मी या ठिकाणी टाकल्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर आपलं ॲप्लिकेशन ID जनरेट झालं आहे. थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन ऑनलाईन डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट SSC डिप्लोमा. तर मित्रांनो, या ॲप्लिकेशन IDचा आपल्याला टेस्ट मेसेज पण आलेला आहे. आणि तसंच तो आपण या ठिकाणी आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे, सेव्ह करून ठेवायचा. आपल्याला संपूर्ण ॲडमिशनची प्रोसेस होईपर्यंत तो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर फॉर लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा या ठिकाणी डाव्या बाजूला कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं. तर आपण आता या ठिकाणी क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करतो आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. आणि ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला लॉग इनवरती
क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपला जो टेस्ट मेसेज आलेला आहे ॲप्लिकेशन आय डीचा तो जपून ठेवायचा आहे. आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन झालेलं आहे. तर या ठिकाणी युअर फॉर्म इज अनलॉक आहे. ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला संपूर्ण इन्फो दिसणार आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे. तर स्क्रुटिनी मोड 2 प्रकारे आहे, एक ई स्क्रुटिनी मोड आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर आता आपण ई स्क्रुटिनी मोड संदर्भात जाणून घेऊया. ई स्क्रुटिनी मोड म्हणजे समजा तुम्हाला ई स्क्रुटिनी मोडमध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ते फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये पण तो फॉर्म फिलअप करू शकता. आणि तो फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही FC सेंटरला जाण्याची गरज नाही. तुमचा ऑनलाईन फॉर्म हा सबमिट होणार आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. समजा तुमच्या फॉर्ममध्ये जर काही क्वेरी असेल, काही डिस्क्रिपन्सी असेल, तर तुमचा फॉर्म रिवर्ट येणार आहे, बॅक येणार आहे आणि तुम्ही तुमचं लॉग इन करून ते चेंजेस करून घ्यायचे आहे आणि पुन्हा तुमचा फॉर्म रिसबमिट करायचा आहे आणि रिसबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार आहे. अशा पद्धतीने ई स्क्रुटिनी. आणि समजा तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा असेल तर यामध्ये तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोडला तुम्हाला फिजिकली FC सेंटरला जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, त्याचबरोबर तुमचा एक झेरॉक्स शीट घेऊन जायचा आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांचं FC ऑफिसरचा स्टॅम्प आणि साईन घ्यायची आहे. तर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला स्लॉट सिलेक्ट करायचे, डेट सिलेक्ट करायची आणि टाईम सिलेक्ट करायचे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर या ठिकाणी आता शेड्युलिंगमध्ये आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, कुठल्या FC सेंटरला जाणार आहात तुम्ही. तर या ठिकाणी समजा मी नाशिक सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर FCमध्ये तुमचे कॉलेजची FC सेंटरची लिस्ट दिसणार आहे. तुम्हाला ज्या कॉलेजला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे, तुमच्या घराजवळ जे कॉलेज आहे, सोयीस्कर जे कॉलेज आहे, त्या FC सेंटरला तुम्ही जाऊ शकता. कॉलेज म्हणजेच FC सेंटर. आणि त्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करायची, तर तुम्ही कधी जाणार आहात ती डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी असे 6 टाईपमध्ये आपल्याला स्लॉट दिसणार आहे. 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 3 ते 4, 4 ते 5. यामध्ये ज्या स्लॉटमध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशनला जायचं आहे तो स्लॉट तुम्ही सिलेक्ट करायचा. समजा तुम्ही 10 ते 11 सिलेक्ट केला आणि तुम्ही गेले नाही, 11 ते 12ला गेलं तरी चालतं, त्याचं काही नाही. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपले स्क्रुटिनी मोड सिलेक्ट झाला आहे. टाईप ऑफ कॅन्डिडेचर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये टाईप ऑफ कॅन्डिडेचर सिलेक्ट करताना समजा विद्यार्थी हा 10वी पास महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर त्याने टाईप A सिलेक्ट करायचं आहे. समजा विद्यार्थी हा 10वी पास महाराष्ट्रात झाला नसेल परंतु त्याच्या वडील किंवा आई किंवा वडिलांचं डोमासाईल हे महाराष्ट्र स्टेटचं असेल तर त्याने टाईप B सिलेक्ट करायचं आहे. समजा विद्यार्थी हा दोन्ही वरच्या A आणि B मध्ये पण मोडत नसेल, म्हणजेच तो बाहेर शिकलेला आहे व त्याच्या आईवडिलांचं डोमासाईल नाही आहे, परंतु त्याचे वडील जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असेल तर त्याने टाईप C हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समजा विद्यार्थी हा या तिन्ही ऑप्शनमध्ये नाही, म्हणजेच तो बाहेर शिकलेला आहे, त्याचे वडिलांकडे आईकडे महाराष्ट्राचं डोमासाईल नाही आहे आणि वडील पण गव्हर्नमेंट इंडिया एम्प्लॉई नाही, पण त्याचे आई किंवा वडील हे स्टेट गव्हर्नमेंटचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे एम्प्लॉई आहेत किंवा रिटायर एम्प्लॉई आहे, तर त्यांनी टाईप D सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र टाईप E आहे, जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती आहे व ते 10वी त्यांनी 10वीचं शिक्षण कंप्लीट केले व त्यांची मदर टंग मराठी आहे, त्यांनी टाईप E सिलेक्ट करायचं आहे. आणि जे विद्यार्थी आउटसाईड महाराष्ट्र स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्राबाहेरील जे विद्यार्थी आहे त्यांनी OMS कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने कॅन्डिडेटचा टाईप आहे. तर या ठिकाणी मी महाराष्ट्र टाईप A सिलेक्ट केला आणि सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक केलं आहे. या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला HSC आणि ITIच्या डिस्ट्रिक्ट डिटेल्स सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही 12वी कुठे उत्तीर्ण झाला आहात किंवा ITI कुठे उत्तीर्ण झाला आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला रिझर्वेशन डिटेल्स म्हणजे कॅटेगरी डिटेल्स फिल करायचे आहे. तर यामध्ये तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर जनरल सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये म्हणजेच तुम्ही या ठिकाणी आता आपल्याला
जातीचं नाव निवडायचं आहे. तर मग रिझर्वमध्ये SC, ST, DTVJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC या सर्व कॅटेगरी यामध्ये येणार आहे आपल्या रिझर्व कॅटेगरीमध्ये. तर यामध्ये समजा तुमची जी जात आहे OBC असेल तर तुम्ही OBC या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आणि OBCमध्ये आपल्या उपजातीचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं. तर OBCमध्ये आपली कुठली कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपण या ठिकाणी बघून घ्यायचा आहे, त्याचा नंबर व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती आणि तो या ठिकाणी टाकायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचं स्टेटस आपल्याला समजा ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल, त्यानंतर इश्युइंग अथॉरिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट ती आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालील बाजूला दिलेली असते. तर ती एकदा बघून घ्यायची आहे. तर ते डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजन ऑफिसर, तहसीलदार असे वेगवेगळे ऑप्शन आहे. तर त्यामध्ये जो आहे इश्युइंग अथॉरिटी ती सिलेक्ट करायची. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रॉब्लेमची स्थिती, ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल हा एकच ऑप्शन आहे. त्याच्यामुळे रिसिप्ट असले तर चालणार नाही, आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स अवेलेबलच पाहिजे. आणि त्यानंतर या ठिकाणी फिजिकली चॅलेंज, तुम्ही जर हँडिकॅप असाल, दिव्यांग असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्याच पद्धतीत पालक संरक्षण दलातील कर्मचारी असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तसेच तुम्ही जर ऑर्फन असाल म्हणजेच अनाथ असाल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर इंडियन नॅशनॅलिटीसाठी आपल्याकडे कुठलं डॉक्युमेंट्स आहे, तुमच्याकडे समजा इंडियन नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट ऑप्शनला क्लिक करू शकता. समजा तुमच्याकडे इंडियन पासपोर्ट असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तर तुम्ही सेकंड ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर समजा तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि त्यावरती प्लेस ऑफ बर्थ आणि किंवा नॅशनॅलिटी इंडियन असं मेन्शन केलेलं असेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हा ऑप्शन पण सिलेक्ट करू शकता. त्याच पद्धतीने तुमच्याकडे समजा बर्थ सर्टिफिकेट असेल आणि त्यावरती कॅन्डिडेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन इंडिया असं त्यात मेन्शन केलेलं असेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेटचं ऑप्शन पण सिलेक्ट करू शकता. तर माझ्याकडे इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे म्हणून मी फर्स्ट नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर कॅटेगरी डिटेल्स आता अपडेटेड झालेले आहे सक्सेसफुली. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे. तर यामध्ये क्वालिफिकेशन डिटेल्स टाकताना 2 टाईप आहे. त्यामध्ये एक ग्रुप 1 HSC आणि त्यानंतर सेकंड ग्रुप 2 ITI असे आपल्याला 2 टाईप आहे. तर या ठिकाणी आपण ग्रुप 1 सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 12वीच्या डिटेल्स फिल करायचे आणि ग्रुप 2 सिलेक्ट केलं तर ITIचं तुम्हाला ट्रेड वगैरे सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण ग्रुप 1 HSC सिलेक्ट केलेला आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर आता या ठिकाणी नेम ऑफ HSC बोर्ड, तर तुम्हाला 12वीचा बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. समजा स्टेट बोर्ड असेल स्टेट बोर्ड, CBSE, ICSE बोर्ड किंवा अदर स्टेट बोर्ड असं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर HSC पासिंग इयर समजा तुम्ही 2026 मार्चमध्ये पास झाला होता ते सिलेक्ट करू शकता. 2025, 2024 अशा पद्धतीने इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर HSC रोल नंबर, सीट नंबर, तर या ठिकाणी सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. नेम ऑफ कॅन्डिडेटचं या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर मदर नेम टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह चेक रिझल्टवरती क्लिक करायचं. चेक रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर फेच युअर HSC डेटा, तर आपले 12वीचे विषय या ठिकाणी ऑटोमॅटिकली आले. आपले पर्सेंटेज या ठिकाणी ऑटोमॅटिकली फेच झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला 10वीच्या डिटेल्स भरायचे. तर 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर आपलं जर समजा स्टेट बोर्ड असेल स्टेट बोर्ड, CBSE, ICSE किंवा अदर स्टेट बोर्ड आहे तर आपलं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं आहे, समजा स्टेट बोर्ड. त्यानंतर 10वी उत्तीर्ण वर्ष, तुम्ही 10वी कधी पास झाला ते वर्ष, तर 10वीचा आपल्याला सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आपण 10वीचा रोल नंबर आपल्या रिझल्टवरती दिलेला आहे त्या पद्धतीत या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 10वीचे मार्क्स, मॅथ्सचे मार्क्स टाकायचे, ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स, त्या पद्धतीत सायन्सचे, त्यानंतर इंग्लिशचे मार्क्स टाकून घ्यायचे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं क्वालिफिकेशन डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे, अपडेट झालेलं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं नाव आणि आईचं नाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ टाकायची. तर आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी सुरुवातीला मंथ, नंतर डेट आणि इयर या पद्धतीमध्ये आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे. समजा 0 ते 15,000, 15,001 ते 50,000, 50,001 ते 1,00,000 असे वेगळे स्लॉट दिलेले आहे. समजा तुमचं 40,000 आहे तर तुम्ही 15,000 ते
1 ते 50,000चं घेऊ शकता. त्यानंतर रिलिजियन त्यामध्ये हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन असे वेगवेगळे आहे. तर तुम्ही यामध्ये तुमचं रिलिजियन सिलेक्ट करायचं. मदर टंग आपली जी आहे ती सिलेक्ट करायची, समजा मराठी. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्समध्ये आपण जर ग्रामीण भागात राहत असेल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे, शहरी भागात असेल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे आणि आपला ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, जिल्हा, तालुका, त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर आपला जो गावचा पिनकोड आहे 6 अंकी तो पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, मेल आय डी ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आता आपले पर्सनल डिटेल्सची इन्फॉर्मेशन पण सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, फोटो अपलोड करताना या ठिकाणी काही आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, नोट्स दिले, तर ते एकदा वाचून घ्यायचं. रिसेंट कलर फोटो पाहिजे आपल्याला विदिन लास्ट 3 मंथ पूर्वीचा. त्यानंतर फोटोग्राफ मस्ट बी 3.5 cm इन विथ आणि 4.5 cm इन हाईटमध्ये पाहिजे, त्याला बॉर्डर पाहिजे. त्यानंतर तो आपल्याला त्याचे जे आहे 100 DPIमध्ये पाहिजे आणि त्याची फाईल साईज ही 50 KB कमी पाहिजे, जास्त नको आहे. आणि तो आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला खाली या ठिकाणी चूज फाईल या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि चूज फाईल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट स्टोअर करून ठेवले आहे, आपला फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे, त्या पाथला जाऊन आपण तो फोटोचा पाथ सिलेक्ट करायचा आहे. आणि तो सिलेक्ट केल्यानंतर तो या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचा आहे. तर या ठिकाणी आता मी समजा चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर समजा तुम्हाला जर तुमचा फोटो रिसाईज करायचा असेल साईज, तर तो कसा करायचा त्याची पण मी जी लिंक आहे वेबसाईटची ती मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. समजा ते मला जर तुमचा जो फोटो आहे त्याची साईज रिसाईज करायची असेल किंवा त्याचा DPI चेंज करायचा असेल तर तो तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ऑनलाईन. तर तुम्ही ऑनलाईन मी गुगलला जाऊन इमेज रिसाईज या वेबसाईटला जाऊन पण करू शकता. त्या वेबसाईटची लिंक मी दिलेली आहे. तर आता या ठिकाणी मी माझा जी साईज आहे फोटोची ती जास्त होती, 100 KB होती, 50 KB जास्त. त्यामुळे मी ती आता या ठिकाणी रिसाईज करत आहे, म्हणून मला थोडा टाईम लागतो आहे रिसाईज करायला. तर तुम्ही डायरेक्टली आपल्याकडे जे MS पेंटचा ऑप्शन आहे त्या MS पेंटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी रिसाईजचा ऑप्शन असतो. रिसाईजमध्ये तिथे तुम्ही 100 जे रिसाईज साईज आहे ती तुम्ही कमी करून घेऊ शकता. आता मी ती साईज कमी केली आहे आणि या ठिकाणी मी तो फोटो सिलेक्ट केला आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करतो आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता माझा फोटो सेव्ह झाला आहे. आता मी सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आता आपले फोटो अपलोड झाला आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर आपल्याला 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असे टोटली, नंतर कास्ट सर्टिफिकेट, नंतर नॅशनॅलिटी, त्यानंतर नॉन क्रिमिनल त्याची मुदत आपल्याला 31 मार्च 2027पर्यंत पाहिजे नॉन क्रिमिनलची. असे आपल्याला टोटल 6 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी वरती आपल्याला काही नोट्स दिलेले आहे, काही इन्स्ट्रक्शन्स दिले, ते वाचून घ्यायचे. तर त्याचा जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते आपल्याला JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये करायचे. त्याचा DPI 100 पाहिजे आणि फाईली मॅक्झिमम 1 MB म्हणजे 1 MB कमी पाहिजे. तर आता या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे ते बघूया. तर या ठिकाणी समजा 12वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईल कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स सेव्ह करून ठेवलेले आहे त्या पाथला आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ॲज PDF करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड असं टॅब आल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेटसमध्ये डबल टिक दिसणार आहे. डबल टिक स्टेटसमध्ये दिसली म्हणजे आपले डॉक्युमेंट्स अपलोड झाले. समजा त्याचं तुम्हाला व्ह्यू बघायचा असेल, आपलं डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड झालं आहे का, ते ब्लर नाही आहे, क्लिअर आहे का ते, तर ते तुम्ही व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार. ते जर बरोबर असेल तर काही अडचण नाही, ते जर थोडं रॉंग असेल, ब्लर असेल, तर तुम्ही डिलीट करून परत ते नवीन अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे. तर खालील सर्व 4ही डॉक्युमेंट्स आपल्याला सेम याच प्रोसेसने अपलोड करून घ्यायचे आहे. नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट,
त्यानंतर नॉन स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, हे चारही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे. तर ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आय हॅव रीड ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन यासमोर टिक करायचं आहे आणि टिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. युअर फाईल हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड. त्यानंतर आता आपल्याला संपूर्ण जो आपण फॉर्म भरला आहे तो या ठिकाणी दिसणार आहे. तो एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, एकदा चेक करायचा आहे. यामध्ये जर काही करेक्शन असेल तर आपण सबमिट करण्याच्या आत करू शकतो आणि बरोबर असेल तर या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कॅटेगरीमध्ये होतो, त्यामुळे आपल्याला 300 रुपये फी लागणार आहे. आपण ओपनमध्ये असतो तर 400 रुपये फी होती. तर आता आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी पे नाऊ या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला समजा UPI थ्रू पेमेंट करायचं आहे, तुम्ही UPI निवडू शकता, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचं ऑप्शन निवडू शकता, नेट बँकिंग वॉलेट थ्रू किंवा QR कोड स्कॅन करून पण तुम्ही पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आहे व त्या फॉर्मची प्रिंटआउट ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स शीट घेऊन आपल्याला FC सेंटरला जायचं आहे आणि तिथं व्हेरिफिकेशन करायचं आहे, तरच आपला फॉर्म कन्फर्म होणार आहे. नाहीतर तुम्ही जर FC सेंटरला गेले नाही आणि तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला FC सेंटरला जायचं आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि ई स्क्रुटिनी असेल तर काही करायची गरज नाही. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरताना तुम्हाला जर काही क्युरी असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.